अचलपूर आणि मेळघाट भागातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा बघणार आहोत। आमदार संजय खोडके यांना मंत्रिपद दिल्याची मागणी, मेळघाटातील कुपोषण समस्या तसेच अचलपूरच्या फिल्ले मिल रेल्वे सुरू करण्याची आवश्यकता आणि विदर्भातल्या राजकीय घडामोडींबद्दल सविस्तर माहिती बघूया। अचलपूर येथे दळणवळणाचा भाग म्हणून ब्रिटिशकालीन शकुंतला रेल होती आणि ही रेल्वे बंद झाल्यानंतर आता ही रेल्वे सुरू करण्यासाठी 23 मार्च रोजी अचलपूर नाका येथे सत्याग्रही आंदोलन करण्यात आले। आमदारांना सुद्धा निवेदन देण्यात आले। कित्येक खासदार गेले, कित्येक आमदार गेले, या अचलपूर मेळघाट मध्ये शकुंतला रेल्वे मात्र सुरू झाली नाही। आपल्यासोबत गुरुदेव शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत आहेत। जाणून घेऊया काय कारण आहे की शकुंतला रेल्वे ही ब्रॉडगेज होत नाही, सुरू होत नाही, आणि या रेल्वेचा काय इतिहास आहे। या प्रदेशाचा जोपर्यंत मुख्यमंत्री मंत्री पॉवरफुल मंत्री होत नाही तोपर्यंत शकुंतला रेल्वे चालू होणार नाही। शकुंतला रेल्वे चालू करण्याकरता या भागाचा बारामती व्हायला पाहिजे। ज्या सरकारच्या योजना असतात त्या सर्व बारामतीकर ओढून येतात आणि बारामती आदर्श बनवणे म्हणून सांगतात ते सरकारच्या भरोशावर, परंतु सरकारचा जो पैसा आहे तो आपल्याकडे येत नाही आणि त्याच्यामुळे काय होते आणि इकडच्या प्रश्नाकडे कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्व हिरावून घेतलं आहे सरकारनं। म्हणजे सामान्य माणूस काय बोलतो याच्याकडे दुर्लक्ष करून आपापल्या मतदारसंघाचा विकास होईल याकरता संपूर्ण सरकारचा पैसा त्यांनी आपापल्या मतदारसंघात ओढवला आहे। त्यामुळे हा अचलपूर किंवा अमरावती हा भाग दुर्लक्षित राहिलाय, विदर्भ दुर्लक्षित राहिलाय। याकरता कोणतरी ठोस माणूस निर्माण झाल्याशिवाय, इथला मुख्यमंत्री किंवा उपमंत्री झाल्याशिवाय या भागाचा विकास होणार नाही असं माझं स्पष्ट मत। शिक्षणाचा विषय चालू आहे आणि आदिवासी जे वसतिगृह आहेत त्याची जी दयनीय हालत आहे, आजही सरकारी हॉस्टेलची जी हालत आहे, तिथं विद्यार्थ्यांची संख्या, अस्वच्छता आणि जेवणाची अव्यवस्था, यावर काय बोलू शकतो? नाही, वसतिगृह शासकीय आणि अनुदानित वसतिगृह हा भेदभावच मला मंजूर नाही। शासकीय वसतिगृहाला भरभरून अनुदान दिले जाते, परंतु तिथली व्यवस्था झिरो आहे। अनुदानित वसतिगृहाला कमी अनुदान देऊन तिथली व्यवस्था एकदम उच्च दर्जाची आहे, परंतु अधिकारी लोक आपल्या स्वार्थासाठी अनुदानितला बदनाम करून सरकारी स्कीमला वाचवतात आणि लाखो करोड रुपयाची त्यातून कमाई करतात। हे शासनाचं दुर्दैव आहे किंवा जनतेचं दुर्दैव आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। आता असं वाटतं का दादासाहेब, ज्या वेळेस आता तुरू काळे साहेब तुमच्या सोबत होते, काम केलं, आपण सुद्धा त्यांच्यासोबत काम केलं, आणि चळवळीचे नेते आता कुठेतरी संपल्या, सुदाम काका देशमुख सारखे, भाऊसाहेब देशमुख सारखे जेव्हा जी चळवळ करत होते, क्रांती होत होती, आंदोलन होत होते, म्हणजे मागण्या होत होत्या, हे ज्या वेळेला हे लोक होते, सुदाम देशमुख, तुरू काळे, माणिकराव सबाने, भाई मंगळे, यावेळेला सरकारजवळ निधी नव्हता, परंतु त्यांनी जे कामं केले मतदारसंघाचे प्रामाणिक केले। आता निधी असूनही प्रामाणिक कामं होत नाही, ठेकेदारी पद्धतीने कामं दिल्या जातात, कमिशनवर कामं दिल्या जातात, त्यामुळे विकास नावाची गोष्ट ठप्प आहे। जो तो आमदार म्हणा, जो तो खासदार म्हणा, कुठेतरी पैशाचा मागे लागलेला आहे, विकासाच्या मागे मुळीच लागलेलं नाही। या जिल्ह्याला आता बळवंतराव वानखेडे सारखा खासदार चांगल्या प्रकारे लाभलेला आहे। त्यांनी तरी दिल्लीचा संपूर्ण निधी आणून या अमरावती जिल्ह्यात होतावा व या जिल्ह्याचा विकास करावा अशी माझी। पालकमंत्री बाहेरचा या जिल्ह्याला, आणि पालकमंत्री सुद्धा या जिल्ह्याला बाहेरचा आहे। तो पालकमंत्री या जिल्ह्यातच असला पाहिजे। सुलभाताई खोडके किंवा संजीव खोडके या दोन पैकी एकाला मंत्री करावं आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री द्यावं, म्हणजे या जिल्ह्याचा महाराष्ट्रासारखा, बारामती सारखा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी अजित पवारांना विनंती आहे। एकूणच आपल्यासोबत दादासाहेब राऊत आहेत, त्यांनी प्रखरपणे सरकारच्या विरोधात टीका त्यांनी केलेली आहे। सरकार ज्या योजना आणत आहे त्या योजनेमुळे लाभ किती होत आहे, परंतु जे अचलपूर क्षेत्रातील, अमरावती जिल्ह्यातील विकास रखडलेला आहे, आता त्या विकासाची आस ही आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके यांच्यावर आहे। आमदार संजय खोडके यांना मंत्री करण्याची आणि विदर्भाच्या विकासासाठी होणाऱ्या प्रयत्नांवर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे।